नमस्कार. ध्रुव IAS मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण अर्थशास्त्रामधील संकल्पनांचा अभ्यास करतोय. मागच्या भागामध्ये आपण सुरुवातीच्या काही संकल्पना अभ्यासल्या की इकॉनॉमिक्स या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली, शिवाय इकॉनॉमिक्सला घरगुती व्यवस्थापन असं कोणी म्हटलेलं होतं, एरिस्टॉटलने म्हटलेलं होतं, आपण पाहिलं. शिवाय आपण ॲडम स्मिथचा पण विचार केला. ॲडम स्मिथनं सांगितलेलं होतं की राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्य असं अर्थशास्त्राबद्दल सांगितलेलं होतं. शिवाय आपण असंही म्हटलं होतं की उत्पादन, वितरण आणि वस्तूंच्या वापराशी संबंधित जी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेचा जिथं अभ्यास केला जातो त्याला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. अशा प्रकारे ॲडम स्मिथ यांनी काय म्हटलं हे पण महत्त्वाचं होतं. अर्थशास्त्रामध्ये राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा तसेच कारणांची चिकित्सा केली जाते हे ॲडम स्मिथने सांगितलेलं होतं. याचा आपण विचार केला. ॲडम स्मिथ यांच्याबद्दल आपण असंही म्हटलं मागच्या लेक्चरमध्ये की ते अर्थशास्त्राचे जनक आहेत. त्यांनी 1776 मध्ये द वेल्थ ऑफ नेशन्स या नावाचं पुस्तकही लिहिलेलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं पण होतं की अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याच्यात फक्त आपल्याला पैशाचा विचार करायचा. पैसा असेल त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काहीच नसेल, फक्त आर्थिक क्रिया, आणि त्या आर्थिक क्रिया कोण पार पाडणार होतं तर मानव पार पाडणार होता. अशा प्रकारे संपत्तीची उत्पत्ती, संपत्तीचा वापर, संपत्तीचं हस्तांतरण या बाबींचा सुद्धा आपण मागच्या भागामध्ये विचार केला, त्याच्यावरती चर्चा केली. आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण कोणत्या प्रकारे केलं जातं, कोणत्या आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण केलं जातं याचाही आपण विचार केला. त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की अर्थव्यवस्थेमधील वस्तू आणि सेवांचं उत्पादन, वस्तू व सेवांचं वितरण, वस्तू व सेवांच्या वापराच्या पद्धती म्हणजे वस्तू आणि सेवा या सगळ्या आर्थिक प्रक्रियांचं विश्लेषण अर्थशास्त्रामध्ये केलं जातं असं आपण उल्लेख केलेला होता. आणि त्याच्यामध्ये वस्तू म्हणजे काय, सेवा म्हणजे काय, कशाला वस्तू म्हणायचं, कशाला सेवा म्हणायचं, वस्तू आणि सेवांचा अर्थव्यवस्थेमध्ये कधी समावेश होईल, कधी समावेश होणार नाही याचाही आपण चर्चा केलेली आहे. शिवाय आपण अर्थशास्त्राचे 2 महत्त्वाचे प्रकार अभ्यासले, मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स, ज्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि बृहत अर्थशास्त्र असं म्हटलेलं होतं. मग एकेरी स्तरावरती किंवा मूलभूत स्तरावरती किंवा आपल्याला म्हणता येईल सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, तर साधारणपणे आपण उल्लेख केलेला होता त्याच्यामध्ये छोट्या स्तरावरती ज्यावेळी विचार केला जातो ते मायक्रो इकॉनॉमिक्स असतं, आणि व्यापक स्तरावरती ज्यावेळी विचार केला जातो अर्थशास्त्राचा त्यावेळी ते मॅक्रो इकॉनॉमिक्स असतं. मग आपण राष्ट्रीय दृष्ट्या, आंतरराष्ट्रीय दृष्ट्या मॅक्रो इकॉनॉमिक्सचा त्या ठिकाणी विचार केला, त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होईल याचा विचार केला. मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स या दोन्हींच्या माध्यमातून आपण व्याख्याही समजावून घेतली की अर्थशास्त्राची काय असणार आहे. अशा प्रकारे आपण मागच्या भागामध्ये अभ्यास केला. या भागामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत याचा जर तुम्ही विचार केला तर अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण आपण अभ्यासणार आहोत. राष्ट्रीय पातळीवर विचार करा, आंतरराष्ट्रीय पातळीवरती विचार करा. दोन्हीकडे जरी तुम्ही विचार केला तर या अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण 3 टप्प्यांमध्ये झालेलं प्रामुख्याने तुम्हाला दिसून येतं. त्याच्या आधारावर मग विकसित देश, विकसनशील देश अशा व्याख्या सुद्धा तुम्हाला केलेल्या दिसतात. मग विचार करा, अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण होत आहे, फक्त आपल्याच देशात होत नाही, राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर हे वर्गीकरण करावंच लागेल. का करावं लागेल? कारण त्याच्या माध्यमातून आपल्या लक्षामध्ये येईल की कोणते विकसित देश आहेत, कोणते विकसनशील देश आहेत. शिवाय आपल्या लक्षामध्ये हेही येईल की कोणत्या क्षेत्रामध्ये एखाद्या देशाची प्रगती चालू आहे, कोणता देश विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वाटचाल करतोय. हे कशामधून कळेल आपल्याला? तर अर्थव्यवस्थेच्या वर्गीकरणामधून कळेल. मग विचार करा, अर्थव्यवस्थेचं जे वर्गीकरण केलं जातं तर ते वर्गीकरण किती टप्प्यांमध्ये केलं जातं? आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण प्रमुख किती भागांमध्ये केलं जाईल? तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती. अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण कोणतं? प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर. प्राथमिक क्षेत्र, द्वितीयक क्षेत्र, तृतीयक क्षेत्र. संपूर्ण जगाचा विचार करा, या 3 क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण झाले. किती महत्वाचं आहे? प्राथमिक क्षेत्र, दुय्यम क्षेत्र, तृतीय क्षेत्र. संपूर्ण जगाचा अभ्यास चालतोय.
या अर्थव्यवस्थेच्या वर्गीकरणावरती संपूर्ण जगाचा अभ्यास चालू आहे. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण म्हटलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर तर ते 3 टप्प्यांमध्ये आपल्याला झालेलं दिसतं. मग आपण पाहूयात, आपण म्हणूयात अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण. अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण. हे महत्वाचं आहे. अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण आपण म्हटलं की संपूर्ण जगाच्या पातळीवर 3 प्रकारे अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण प्रामुख्याने केलं गेलेलं दिसून येतं आणि याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा विचारले जातात. मग कोणते ते प्रकार ते आपण पाहूयात. प्राथमिक क्षेत्र, ज्याला प्रायमरी सेक्टर असं म्हणतात, प्राथमिक क्षेत्र. द्वितीय क्षेत्र, सेकंडरी सेक्टर, द्वितीयक क्षेत्र, आणि तिसरं तृतीयक क्षेत्र, टर्शरी सेक्टर, तृतीयक क्षेत्र. अशा प्रकारे तुम्ही जर विचार केला तर अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण संपूर्ण जगाच्या पातळीवर या 3 पद्धतीने होतं. हे लक्षात आलं किती पद्धतीने होतं. आपण असंही म्हटलं की संपूर्ण अर्थव्यवस्था आपल्या राष्ट्राची असो आंतरराष्ट्रीय पातळीवरती असो या 3 क्षेत्रामध्ये विभागलेली तुम्हाला दिसून येतात. साहजिकच आहे, जर हे एवढं महत्वाचं असेल तर आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे. तर प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणत्या क्षेत्रांचा घटकांचा समावेश होईल, द्वितीय क्षेत्रामध्ये कोणत्या क्षेत्रांचा आणि तृतीय क्षेत्रामध्ये कोणत्या क्षेत्रांचा समावेश होतो. ही 3 क्षेत्र सगळ्या आर्थिक क्रिया संपूर्ण जगामध्ये पार पडणाऱ्या सगळ्या आर्थिक क्रिया या 3 भागांमध्ये विभागलेल्या आहेत. किती महत्व आहे पहा. राष्ट्रीय दृष्ट्या आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करा. आपण अर्थशास्त्रामधील ज्यावेळी वेगवेगळ्या आर्थिक क्रियांचा अभ्यास करतो त्यावेळी या 3 भागांमध्ये त्या सगळ्या आर्थिक क्रिया विभागतो आणि त्याचा अभ्यास करतो. तुम्ही म्हणाल ते 3 भागांमध्ये कसं विभागतो. उदाहरणार्थ का, प्राथमिक क्षेत्र कशाशी संबंधित आहे, कृषी क्षेत्र. द्वितीय क्षेत्र कशाशी संबंधित आहे, उद्योग क्षेत्र. तृतीय क्षेत्र कशाशी संबंधित आहे, सेवा क्षेत्र, सर्व्हिस सेक्टर. अशा प्रकारे या सगळ्यांचा अभ्यास आपण आर्थिक क्रियांमध्ये करतो. याचा अर्थ असा होतो की सगळ्या आर्थिक क्रिया जगामध्ये जेवढ्या चालतात अर्थव्यवस्थांमध्ये त्या सगळ्या आर्थिक क्रिया या 3 क्षेत्रांमध्ये विभागलेल्या आहेत. लक्षात येत आहे. अशा प्रकारे सर्व आर्थिक क्रियांचा जर आपण विचार केला तर सगळ्या आर्थिक क्रिया त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार या प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक क्षेत्रांमध्ये विभागलेल्या आपल्याला संपूर्ण जगामध्ये दिसून येतात. एवढं महत्व यांचं. मग एका क्षेत्राचा आपण विचार करूया. लक्षात आलं, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीय क्षेत्र ह्या 3 क्षेत्रांचा आपण विचार केला. या 3 क्षेत्रांमध्ये आपण असं म्हटलं की ह्यांचं महत्व किती इम्पॉर्टन्स आहे. जगामधल्या जेवढ्या आर्थिक क्रिया पार पडतात अर्थव्यवस्थांमध्ये त्या सगळ्या आर्थिक क्रिया या 3 क्षेत्रांमध्ये विभागलेल्या आहेत. मग एका क्षेत्राचा आपण विचार करूया. पहिलं, प्राथमिक क्षेत्र. प्राथमिक क्षेत्र, पहिला क्षेत्र आपण विचार करूयात. प्राथमिक क्षेत्र कशाचा समावेश होतो. आपण म्हटलं कृषी संबंधित, कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा समावेश. कृषी क्षेत्राशी संबंधित आपण म्हणूयात. मग कोणकोणती क्षेत्र येतील अजून. कृषी आहे, त्याच्याशी संलग्न असणाऱ्या क्षेत्रांचा विचार करा. पशुसंवर्धन, मत्स्यपालन, पशुसंवर्धन, मत्स्यपालन. अजून कोणकोणत्या क्षेत्रांचा समावेश होईल याच्यामध्ये. फलोत्पादन, उत्पादन. त्याच्यानंतर खाणकाम, या ठिकाणी घेऊयात आपण. खाणकाम, उत्खनन,
या प्रमुख क्षेत्रांचा समावेश होतो. प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणकोणत्या क्षेत्रांचा समावेश होतो? हे सगळे घटक या प्राथमिक क्षेत्रांमध्ये आहेत. तशा प्रकारे 3 आर्थिक क्षेत्र आपण पाहतोय की ज्याच्यामध्ये सर्व आर्थिक क्रिया विभागलेल्या आहेत. तर या प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणत्या आर्थिक क्रिया पार पाडल्या जातात पहा. कोणत्या क्षेत्राशी संबंधित? कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, फलोत्पादन, खाणकाम आणि उत्खनन. आता याच्यामध्ये काही गोष्टींचा विचार करा. तुम्हाला मी म्हटलं की हे खाणकाम आणि उत्खनन, हे पहा, खाणकाम आणि उत्खनन या दोन्हींचा विचार करा. खाणकाम म्हणजे काय आणि उत्खनन म्हणजे काय, कशाला म्हणायचं, या दोन्हींचा आपण नुसतं विचार करतो की प्राथमिक क्षेत्रामध्ये या सगळ्यांचा समावेश होतो. पण त्याच्यामध्ये खाणकाम म्हणजे काय, उत्खनन म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, म्हणजे तो अभ्यास आपला परिपूर्ण होईल. उत्खनन, आता या ठिकाणी उत्खनन म्हणजे काय? वरपासून खालीपर्यंत, वर आणि खाली असं जर खोदकाम खाणकाम चालू असेल वरपासून खालीपर्यंत, असं मी म्हणतोय. उत्खनन कसं चालतं? वरपासून खालीपर्यंत असं जर खोदत असतील तर त्याला म्हणायचं खाणकाम. हे आहे खाणकाम. वरपासून खालीपर्यंत असं खोदत जात असतील तर त्याला खाणकाम म्हणायचं. उत्खनन म्हणजे काय? हॉरिझॉन्टल लेवलला, क्षैतिज आधारावरती याप्रमाणे असं जर खोदत जात असतील, असं खोदत जात असतील, वरच्या जमिनीच्या वरच्या बाजूला असं खोदत जात असतील तर त्याला काय म्हणायचं? उत्खनन म्हणायचं. हॉरिझॉन्टल लेवलला जर होत असेल तर त्याला उत्खनन असं म्हणायचं. आणि वरून खाली जर खोदत जात असतील तर त्याला खाणकाम असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं की प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणकोणत्या क्षेत्रांचा समावेश होईल? तर कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, फलोत्पादन, खाणकाम, उत्खनन हे परीक्षेमध्ये विचारले जातात. असं होतात. मग प्रश्न समोर आले की तुमच्या लक्षामध्ये यायला सुरुवात. उदाहरणार्थ तुम्हाला असं विचारलं, वीज या क्षेत्राचा समावेश कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक क्षेत्र. अशा प्रकारचे प्रश्न येऊन गेले. त्याच्यामुळं प्राथमिक क्षेत्रामध्ये कशा कशाचा समावेश होतो हे आपल्याला माहिती असणं पाहिजे. कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, फलोत्पादन, खाणकाम आणि उत्खनन. लक्षात आलं? आता विचार करा, स्वातंत्र्य प्राप्तीच्या अगोदरची गोष्ट वेगळी होती, पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रगतीला सुरुवात केली. शेतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पहिली पंचवार्षिक योजना महत्वाची होती. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण 31% खर्च शेतीवरती केला, कारण त्यावेळी आपल्या अर्थव्यवस्थेची गरज शेती होती. अन्नधान्याची समस्या निर्माण झालेली होती, अन्न टंचाई निर्माण झालेली होती, भाववाढ झालेली होती मोठ्या प्रमाणामध्ये. या गोष्टी आपल्याला नियंत्रणामध्ये आणायच्या होत्या. आणि सर्वात महत्वाची गरज कशाची होती आपल्याला पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये? तर अन्नधान्याचं उत्पादन करण्याची. मग त्यासाठी काय करावं लागेल? तर त्यासाठी कृषीशी संबंधित योजना आपल्याला आखाव्या लागणार होत्या. मग ह्या प्राथमिक क्षेत्राचा जर विचार केला तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 31% खर्च केला गेलेला आपल्याला दिसून येतो. लक्षात येतं? मग 1951चा जर विचार केला, तुम्ही असं विचारलं मला 1951 मध्ये अर्थव्यवस्थेतील प्राथमिक क्षेत्राचं योगदान किती होतं आणि प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून असणारी लोकसंख्या किती होती? मग ती लोकसंख्या कमी झाली का आजपर्यंत? याचाही आपल्याला विचार करावा लागतो. प्राथमिक क्षेत्राचं आपल्या अर्थव्यवस्थेमधलं योगदान आज कमी झालंय का? याचाही आपल्याला विचार करावा लागतो. पण हा विचार करण्या अगोदर आपली पूर्वभूत माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हणतोय की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली त्यावेळी अर्थव्यवस्थेत प्राथमिक क्षेत्राचं योगदान किती होतं आणि त्याच्यावर किती लोकसंख्या अवलंबून होती. लक्षात येतं? सुरुवातीला असा विचार करा, 1951 मध्ये अर्थव्यवस्थेतील प्राथमिक क्षेत्राचे योगदान किती होते? आपण या ठिकाणी पाहूया. 1951 अर्थव्यवस्थेतील प्राथमिक क्षेत्राचे योगदान किती होते? मी तुम्हाला म्हटलं की नुकतंच स्वातंत्र्य झालं होतं आणि जो देश नुकताच स्वातंत्र्य झालाय त्याला प्रगतीला थोडा वेळ द्यावा लागेल, उद्योगधंदे उभारण्यासाठी वेळ द्यावा लागेल, आधुनिक समाजाची निर्मिती करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. पण तोपर्यंत आपल्या हातामध्ये काय होतं? तर कृषी हा आपला अर्थव्यवस्थेचा कणा होता.
मग काय केलं आपण? कृषीला महत्वाचं योगदान दिलं. कृषीशी संबंधित तो आपला स्ट्रॉंग पॉइंट बनवण्याचा आपण प्रयत्न केला. 1951 मध्ये जर तुम्ही विचार केला, अर्थव्यवस्थेमधील कृषीचं योगदान 55% होतं. 55%. किती टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रावरती अवलंबून होती? 70% लोकसंख्या कृषी क्षेत्रावरती अवलंबून होती. लक्षात आलं? कृषी क्षेत्र हे आपण अभ्यासणार आहोत, ह्याची तुलनाही करणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचं विश्लेषण सुद्धा करणार आहोत. पण त्याच्या अगोदर या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे प्राथमिक क्षेत्र, त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रांचा समावेश होतो हे खूप इम्पॉर्टंट. कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, फलोत्पादन, खाणकाम, उत्खनन. खाणकाम वरून खाली क्षैतिज आधारावरती हॉरिझॉन्टल लेव्हलला उत्खनन केलं जातं. त्याच्यानंतर आपण म्हटलं 1951 मध्ये या कृषी क्षेत्राचं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, प्राथमिक क्षेत्राचं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान किती होतं? 55%. प्राथमिक क्षेत्रामध्ये 1951 मध्ये किती टक्के लोकसंख्या अवलंबून होती? तर प्राथमिक क्षेत्रावर 1951 मध्ये 70% लोकसंख्या अवलंबून होती. लक्षात आलं? सुरुवातीची माहिती प्राथमिक क्षेत्राची. आता आपण द्वितीय क्षेत्राचा विचार करूया. द्वितीय क्षेत्र, द्वितीय क्षेत्रामध्ये कशाचा समावेश? उद्योगांशी संबंधित क्षेत्र म्हणून याला ओळखलं जातं. हे पहा, द्वितीय क्षेत्र, उद्योगाशी संबंधित क्षेत्र म्हणून याला प्रामुख्याने ओळखतात. तरी पण याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होईल? याच्यामध्ये उद्योगाचा समावेश होईल, याच्यामध्ये बांधकाम क्षेत्राचा समावेश होईल, याच्यामध्ये प्रोडक्शन सेक्टरचा समावेश होईल, उत्पादन क्षेत्र जे आपण म्हणतो त्याचा समावेश होईल, याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचा समावेश होईल, याच्यामध्ये वीज या क्षेत्राचा सुद्धा समावेश होईल. अशा प्रकारे हे द्वितीय क्षेत्र, या क्षेत्रामध्ये कशा कशाचा समावेश होतो त्याचा आपण विचार करूया. सुरुवातीला आपण म्हटलं उद्योग क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, त्याच्यानंतर उत्पादन, प्रोडक्शन सेक्टर, उत्पादन, त्याच्यानंतर पाणी पुरवठा, त्याच्यानंतर वीज या क्षेत्रांचा समावेश कशामध्ये होईल? द्वितीय क्षेत्रामध्ये होईल. प्राथमिक क्षेत्रामध्ये कशा कशाचा समावेश होता याचा आपण अभ्यास केला. आता द्वितीय क्षेत्रामध्ये कशा कशाचा समावेश होईल? उद्योग क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, पाणी पुरवठा, वीज या क्षेत्रांचा समावेश होईल. बांधकाम म्हणजे काय? भिंती बांधतात त्याला बांधकाम म्हणायचं, घरं बांधतात त्याला बांधकाम म्हणायचं. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनामधून बांधकामाची व्याख्या कोणती? थोडा विचार करा. आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे, मग मजा येते अभ्यासामध्ये. बांधकाम म्हणजे काय? थोडा विचार करा. आपण आपल्या देशाची प्रगती करतोय, पंतप्रधान असे म्हणतायत की तुम्ही जर मला संधी दिली तर तिसऱ्या वेळी मी भारताला विकसित देश बनवून दाखवेल. विकसित देश बनवायचा असेल तर सर्वात प्रथम 8 कोणती आहे? त्या देशामध्ये पायाभूत सुविधा भक्कम असणं गरजेचं आहे. मग आपल्या देशामध्ये पायाभूत सुविधा भक्कम असण्यासाठी, भक्कम असणं ही विकसित देश निर्माण करण्याची गरज असेल तर मग पायाभूत सुविधांची निर्मिती आपल्या देशामध्ये जे मोठ्या वेगाने होते त्याला म्हणायचं बांधकाम. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बांधकाम म्हणजे काय? विचार करा. बांधकाम आपण जे म्हणतो तर पायाभूत सुविधांची निर्मिती, त्याला बांधकाम असं म्हटलं जातं अर्थव्यवस्थेमध्ये. पायाभूत सुविधांची निर्मिती याला बांधकाम असं म्हटलं जातं. पायाभूत सुविधांची निर्मिती याला बांधकाम असं म्हटलं जातं. प्रोडक्शन म्हणजे काय? उत्पादन. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शब्दांचा विचार करा.
पाणी पुरवठाच होणार आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपण काय त्याच्यामध्ये बदल करणार आहोत. पण असे काही शब्द आहेत की ज्यांच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अर्थ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहा, बांधकाम, पायाभूत सुविधांची जी निर्मिती केली जाते आपल्या देशामध्ये, त्याला अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बांधकाम असं म्हटलं जातं. प्रोडक्शन कशाला म्हटलं जातं? आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती होते, वेगवेगळ्या वस्तूंचं प्रोडक्शन होतं. मग ते प्रोडक्शन कशाद्वारे होतं? मशीनद्वारे होतं. तर मशीनद्वारे जर एखादी वस्तू तयार होत असेल तर त्याला प्रोडक्शन असं म्हणतात अर्थव्यवस्थेमध्ये. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवा. अशा प्रकारे द्वितीयक क्षेत्रामध्ये कोणकोणत्या क्षेत्रांचा समावेश होतो? उद्योग, बांधकाम, उत्पादन, पाणी पुरवठा आणि वीज या क्षेत्रांचा समावेश होतो. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता विचार करा, पुन्हा एकदा आपण असा विचार करूयात की द्वितीयक क्षेत्र 1951चा विचार करावा लागेल की नुकताच देश स्वतंत्र झाला होता. त्यावेळी द्वितीय क्षेत्राचं योगदान अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं आणि त्या क्षेत्रावरती किती टक्के लोकसंख्या अवलंबून होती. बरोबर आहे? आपण कृषी क्षेत्राचाही तसाच अभ्यास केला. पाठीमागे जर तुम्ही विचार केला तर 55% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून, 55% अर्थव्यवस्थेमध्ये योगदान होतं प्राथमिक क्षेत्राचं आणि 70% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रावरती अवलंबून होती. प्राथमिक क्षेत्रामध्ये, द्वितीय क्षेत्रामध्ये विचार करा, या अर्थव्यवस्थेमध्ये द्वितीय क्षेत्राचं योगदान किती होतं. आता आपण या ठिकाणी पाहूयात अर्थव्यवस्थेमधील योगदान. अर्थव्यवस्थेमधील योगदान, अर्थव्यवस्थेमधील योगदान द्वितीय क्षेत्रामध्ये किती होतं? कधी? 1951. अगोदर 1951चं बघूयात, त्याच्यानंतर 2023चा पण आपण अभ्यास करणार आहोत. 1951 मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये द्वितीय क्षेत्राचं जे योगदान होतं ते 30% एवढं होतं. 30%. याच्यावर किती टक्के लोकसंख्या अवलंबून होती? त्या कालावधीमध्ये 1951 मध्ये 20% लोकसंख्या अवलंबून होती. प्राथमिक क्षेत्रावर 70% लोकसंख्या अवलंबून होती 1951 मध्ये. द्वितीय क्षेत्रावरती 20% लोकसंख्या अवलंबून होती आणि अर्थव्यवस्थेमधलं योगदान 1951 मध्ये 30% एवढं होतं. लक्षात आलं? दोन्हींची तुलना करा. प्राथमिक क्षेत्र अर्थव्यवस्थेमधलं योगदान 55%, लोकसंख्या अवलंबून 70%. द्वितीय क्षेत्र अर्थव्यवस्थेमधील योगदान 30%, द्वितीय क्षेत्रावर अवलंबून असणारी लोकसंख्या 20%. अशा प्रकारे हे द्वितीय क्षेत्र लक्षामध्ये ठेवायचं. आता आपण तृतीय क्षेत्राचा विचार करूया. तृतीय क्षेत्र तृतीय क्षेत्राचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला विचार करा की यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रांचा समावेश होतो. सोपा, याच्यामध्ये तृतीय क्षेत्र सेवांचा समावेश होतो. सेवा म्हणजे काय? ज्या दिसत नाहीत पण ज्याला बाजारामध्ये मूल्य आहे त्याला आपण सेवा असं म्हटलं आहे की नाही. वस्तू आणि सेवांमध्ये मी तुम्हाला व्याख्या सांगितली होती मागच्या लेक्चरमध्ये. सेवा ज्या दिसत नाहीत परंतु ज्यांना बाजारामध्ये मूल्य आहे. बँकिंगमध्ये मिळणाऱ्या सेवा ह्या फुकट दिल्या जात नाहीये. विमा सेवा, वाहतूक सेवा असेल किंवा शिक्षण, ही सेवा आहे, फुकट दिली जाते का? मूल्य आहे की नाही? तुम्ही शाळेमध्ये गेला, कॉलेजमध्ये गेला, फी भरल्याशिवाय तुम्हाला बसता येत नाही. ह्या ज्या सेवा आहेत दिसत नाहीयेत पण त्याला मूल्य प्राप्त आहे, किंमत प्राप्त आहे. आरोग्याच्या सेवा, प्रशासनाकडून मिळणाऱ्या सेवा, हॉटेल रेस्टॉरंट्स मध्ये तुम्ही जाता त्या ठिकाणी मिळणाऱ्या सेवा, तशा प्रकारे किंवा पर्यटन या ठिकाणी सुद्धा तुम्ही गेल्यानंतर ज्या सेवा प्राप्त होतात तर त्या सेवांचा समावेश तृतीय क्षेत्रामध्ये होतो. मग आपल्याला घ्यावं लागेल की ज्या ज्या सेवा प्राप्त होतात त्याला तृतीय क्षेत्रामध्ये त्यांचा समावेश होतो. म्हणून याला सर्व्हिस सेक्टर, सेवा क्षेत्र असं म्हटलं जातं. मग विचार करा कोणकोणत्या सेवांचा याच्यामध्ये समावेश होतो. आपण घेऊयात या ठिकाणी.
बँकिंग, विमा, अजून कुठल्या कुठल्या सेवा सांगता येतील पहा. बँकिंग झालं, विमा झालं, आपल्याला वाहतूक सेवा पण आहे. वाहतूक, शिक्षण ही सुद्धा सेवाच आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की प्रशासनाकडून मिळणाऱ्या सेवा, लोक प्रशासनाकडून मिळणाऱ्या सेवा, लोक प्रशासन याच्याकडून मिळणाऱ्या सेवा, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मध्ये मिळणाऱ्या सेवा, रेस्टॉरंट्स, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स यांच्याकडून मिळणाऱ्या सेवा असतील. संरक्षण ही सुद्धा आपल्याला मिळणारी सेवा आहे. शिवाय आपल्याला असंही सांगता येईल माहिती व तंत्रज्ञानाच्या प्राप्त होणाऱ्या सेवा, माहिती व तंत्रज्ञान यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या सेवा. आणि शेवटी आपण उल्लेख केला होता पर्यटन. अशा प्रकारे वेगवेगळ्या सेवा आपल्याला ज्या प्राप्त होतात त्या तृतीयक क्षेत्रामध्ये, सर्व्हिस सेक्टरचा समावेश, सेवा क्षेत्राचा समावेश कोणत्या याच्यामध्ये होते? तृतीयक क्षेत्रामध्ये होतो. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता विचार करा पुन्हा एकदा, 1951 मध्ये या तृतीयक क्षेत्राचं योगदान अर्थव्यवस्थेमध्ये किती होतं आणि 1951 मध्ये या तृतीयक क्षेत्रावर किती टक्के लोकसंख्या अवलंबून होती? बरोबर आहे. आपण काय विचार करतोय पहा. 1951 मध्ये सुरुवातीला विचार करा किती लोक तृतीयक क्षेत्रामध्ये आणि अर्थव्यवस्थेतील योगदान किती होतं. अर्थव्यवस्थेतील योगदानाचा जर विचार केला तृतीयक क्षेत्राचा तर आपल्याला सांगता येतं 15%. अर्थव्यवस्थेमधील योगदान 15% होतं. आणि किती टक्के लोकसंख्या अवलंबून होती याचा जर तुम्ही विचार केला तर 10% लोकसंख्या अवलंबून होती तृतीयक क्षेत्रावरती. लक्षात आलं. आता तुम्हाला जर असं विचारलं 1951 मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जी 3 क्षेत्र आहेत, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक क्षेत्र, यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे योगदान होतं त्यानुसार क्रम लावा. मग तुम्हाला कसा लावता येईल? सर्वात जास्त प्राथमिक, त्यानंतर आलं द्वितीयक, त्यानंतर आलं तृतीयक, असं विचारते. लक्षात आलं. अशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात. आत्ता सध्या जर सेवा क्षेत्राचा तुम्ही विचार केला, जो आर्थिक पाहणी अहवाल आलाय सध्याचा लेटेस्ट, त्याच्यामध्ये सांगितलं की जगामधल्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश आहे सेवा निर्यात करण्यामध्ये. सेवा निर्यातीमध्ये जगातल्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश होतो. 10 देशांमध्ये समावेश. जगातल्या 10 देशांमध्ये सेवा निर्यातीमध्ये भारताचा समावेश होतो. आता विचार करा, म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं की पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश आहे असं विधान जर तुम्हाला आलं परीक्षेमध्ये, जागतिक सेवा निर्यातीमध्ये भारताचा पहिल्या 10 देशांमध्ये समावेश आहे, तर विधान बरोबर आहे. आता विचार करा, व्यावसायिक सेवा ज्या आपण निर्यात करतो त्याचा भारताचा वाटा किती होता जगामध्ये व्यावसायिक सेवांमध्ये? आपण म्हणूयात एक जास्तीची माहिती तुम्हाला. व्यावसायिक सेवा याच्यामध्ये जगामध्ये भारताचा वाटा किती आहे? 3%. जगामध्ये ज्या व्यावसायिक सेवा निर्यात केल्या जातात त्या निर्यातीमध्ये भारताचा वाटा किती आहे? 3%. लक्षात आलं. हा होता वाटा. साधारणपणे तुम्ही जर विचार केला तर 2015 पर्यंत. सध्या हा वाटा आत्ता सध्या 4% पर्यंत वाढलाय. जागतिक सेवा निर्यातीमध्ये भारताचा वाटा 2015 मध्ये 3%, सध्याचा विचार केला तर तो 4% पर्यंत वाढलेला आहे. आणि आणखी एक गोष्ट, ई कॉमर्स मार्केट, हे जे आपण म्हणतो माहिती तंत्रज्ञान किंवा ई कॉमर्स मार्केट, त्याचं एक उद्दिष्ट ठेवलंय, ते आपल्याला विचारतील. सेवांच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं खोलवर विचार करूयात. परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, ही माहिती असणं गरजेचं. ई कॉमर्स मार्केट
ई कॉमर्स मार्केट याचं उद्दिष्ट आहे. कधीपर्यंत आपण उद्दिष्ट आखलंय ई कॉमर्स मार्केटचं? 2025 पर्यंत उद्दिष्ट आखलंय. भारताच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये ही माहिती दिली आहे. भारताचं जे ई कॉमर्स मार्केट आहे त्याचं 2025 पर्यंत उद्दिष्ट आपण आखलंय. काय आखलंय? वार्षिक 18% या सेवा वाढवायच्या. या सेवा कशा वाढवायच्या? वार्षिक 18%. वार्षिक 18% या सेवा वाढवण्यात येणार आहे 2025 पर्यंत. हे उद्दिष्ट आपण सेवा क्षेत्राबद्दल ठेवलेलं आहे. लक्षात येतं? आता पहा, तृतीय क्षेत्रामध्ये सुरुवातीला आपण अभ्यास केला की कोणकोणत्या सेवा समावेश होतील. महत्वाच्या सेवा घेतल्या: बँकिंग सेवा, विमा सेवा, वाहतूक सेवा, शिक्षण सेवा, लोकप्रशासन, हॉटेल व रेस्टॉरंट्स, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन. त्याच्यानंतर आपण विचार केला की अर्थव्यवस्थेमध्ये 1951 मध्ये तृतीय क्षेत्राचं योगदान किती होतं? ते होतं 15%. तृतीय क्षेत्राचं योगदान 1951 मध्ये या तृतीय क्षेत्रावर किती टक्के लोकसंख्या अवलंबून होती? 10% लोकसंख्या अवलंबून होती. त्याच्यानंतर आपण विचार केला सेवा निर्यातीमध्ये जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश होतोय आता. त्याच्यानंतर आपण विचार केला की व्यावसायिक सेवा 2015 मध्ये 3% आपण निर्यात करत होतो. सध्या जगामध्ये 4% निर्यात करतो आपण व्यावसायिक सेवा. त्याच्यानंतर आपण विचार केला ई कॉमर्स मार्केट बद्दल आपण 2025 पर्यंत उद्दिष्ट आखलेलं आहे आणि ते उद्दिष्ट वार्षिक 18% गाठणं, सेवा निर्यात करणं हे उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे किंवा वार्षिक 18% या सेवा वाढवण्याचा अंदाज आपण ठेवलेला आहे. लक्षात आलं? हे 3 क्षेत्र. आता या 3 क्षेत्रांची आपण तुलना करायला सुरुवात करूयात. कशी तुलना आपण करणार आहोत याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येईल की आता 51 मध्ये प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीय क्षेत्र या 3 सेवा आणि 2023 मध्ये त्यांची काय परिस्थिती आहे याचा आपण विचार करूया. तुलना करताना आपण 1951 आणि 2023 या दोन्हीमध्ये तुलना करूयात की जीडीपी मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये विविध क्षेत्रांचं योगदान किती होतं. आपल्याला काय पाहायचंय पहा, जीडीपी मधील या क्षेत्रांचं योगदान किती होतं. अर्थ व्यवस्थेमधील क्षेत्रांचे योगदान 1951 पासून कसा फरक पडला याच्यामध्ये याचा आपण अभ्यास करूया. अर्थव्यवस्थेमधील विविध क्षेत्रांचं योगदान. मग याच्यामध्ये 3 क्षेत्र आपल्याला माहिती आहेत: प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक. पहा, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक यांचं आपल्याला काय पाहायचं आहे की 1951 मध्ये किती योगदान होतं आणि सध्या काय फरक पडलाय. हा आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा भाग आहे. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक. प्राथमिकचा विचार करा की 1951 मध्ये प्राथमिक क्षेत्राचं अर्थव्यवस्थेमध्ये योगदान किती होतं आणि त्याच्यावर किती टक्के लोकसंख्या अवलंबून होती. सुरुवातीला विचार करा, अर्थव्यवस्थेमधलं योगदान 55% आणि लोकसंख्या अवलंबून 70%. या ठिकाणी आपण 2023 चा विचार करणार आहोत. 2023 हा चालू आहे 1951 चा विचार. 1951 मध्ये काय स्थिती होती? अर्थव्यवस्थेमधील प्राथमिक क्षेत्राचं योगदान 55% होतं, लोकसंख्या अवलंबून होती 70%. 2023 चा विचार करा प्राथमिक क्षेत्राचा. किती अर्थव्यवस्थेमध्ये योगदान आहे आणि किती टक्के लोकसंख्या त्याच्यावरती अवलंबून आहे. सध्या आज आपण जे लेक्चर घेतोय 2023 मध्ये त्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक क्षेत्राचं योगदान आहे 18.8%. 18.8%. आणि किती लोकसंख्या याच्यावरती अवलंबून आहे? 42.60%. याची तुलना करून आपल्याला निष्कर्ष काढायचे. मग हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. 42.60%. लक्षात आलं?
प्राथमिक क्षेत्रामध्ये 1951 मध्ये अर्थव्यवस्थेतलं योगदान 55% आणि 2013 मध्ये ते 18.8%. 1951 मध्ये प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून लोकसंख्येचं प्रमाण 70%, सध्या 42.60%, म्हणजे काही प्रमाणात कमी झालेलं आपल्याला दिसतंय. आता विचार करा, द्वितीयक क्षेत्र 1951 मध्ये किती प्रमाण होतं आणि त्याच्यावर किती टक्के लोकसंख्या अवलंबून होती? अर्थव्यवस्थेमधलं योगदान होतं 30%. लोकसंख्या किती अवलंबून होती? 20%. द्वितीयक क्षेत्र 1951 ची स्थिती, अर्थव्यवस्थेतलं योगदान 30%, लोकसंख्या अवलंबून 20%. सध्याचा 2023 चा विचार करा. सध्याचा जर विचार केला तर 28.2% अर्थव्यवस्थेमधील योगदान आहे. किती टक्के लोकसंख्या अवलंबून आहे? 25.12% लोकसंख्या अवलंबून आहे. 25.12% ही आहे द्वितीयक क्षेत्राची, सेकंडरी सेक्टरची सध्याची स्थिती. 30% अर्थव्यवस्थेतलं योगदान 1951 ला होतं, सध्या 28.2% आहे. आणि लोकसंख्या अवलंबून होती 1951 मध्ये 20%, सध्या 25.12% आहे, म्हणजे थोडी वाढलेली आहे. 5% वाढ झालेली दिसते. तृतीयक क्षेत्राचा विचार करा. 1951 मध्ये अर्थव्यवस्थेमधलं योगदान 15% आणि अवलंबून असणारी लोकसंख्या 10%. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. आता तृतीयक क्षेत्राचा याचा विचार करा की किती आहे योगदान. त्याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की 32.8%, 28%, 32.28%. आणि किती टक्के लोकसंख्या अवलंबून आहे याचा जर विचार केला, त्याच्यामध्ये 32.8%चा जर आपण विचार केला तर हे लोकसंख्या अवलंबून आहे. आणि सध्या योगदान जवळजवळ 50%च्या पुढे आहे, म्हणजे जवळजवळ आपल्याला सांगता येतं 53%. 53%. आणि किती लोकसंख्या अवलंबून आहे? 32.28% लोकसंख्या अवलंबून आहे. 28% लोकसंख्या अवलंबून आहे. तशा प्रकारे अर्थव्यवस्थेमधलं योगदान 51 ला 15% दिसते, मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतंय 53%. लोकसंख्या 10%, 32.8%. तर मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसते लोकसंख्येमध्ये सुद्धा तृतीयक क्षेत्राच्या. अशा प्रकारे 1951 आणि 2023 ची परिस्थिती आपल्याला अभ्यासता येते. आता थोडा विचार करा. आपण म्हटलं की हे जे 3 क्षेत्र आहे, राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर, याच्यावरून ठरवलं जातं विकसित देश कोणता, विकसनशील देश कोणता. ज्या क्षेत्रामध्ये प्राथमिक क्षेत्राचं सर्वात जास्त प्राबल्य आहे तो विकसनशील देश किंवा अविकसित देश असं म्हटलं जातं. ज्या देशामध्ये सेवा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो, सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणात देश आहे, त्याला विकसित देश असं म्हटलं जातं. पण याच्यावर ही तुलना भारताच्या बाबतीमध्ये योग्य बसतेय का याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. आपल्याला अर्थशास्त्रीय भाषेमध्ये जर आपण विचार केला तर जेव्हा अर्थव्यवस्था अविकसित अर्थव्यवस्थेकडून विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असते, तेव्हा जीडीपी मधलं जे प्राथमिक क्षेत्र आहे त्या प्राथमिक क्षेत्राचं योगदान कमी कमी होत जातं. एखादी अर्थव्यवस्था आपण म्हणूयात अविकसित कडून विकसित कडे वाटचाल करते, अविकसित कडून विकसित कडे वाटचाल करते, तर काय होतं? तर प्राथमिक क्षेत्राचं योगदान कमी होईल. उद्योग क्षेत्राचं आणि सेवा क्षेत्राचं योगदान वाढत 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 जाईल. प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्राचं योगदान वाढत जाईल. म्हणजे एखादा देश सुरुवातीच्या अवस्थेकडून विकसित अवस्थेकडे वाटचाल करतो त्यावेळी त्याच्या प्राथमिक क्षेत्राचं योगदान कमी कमी होत जातं आणि सर्व्हिस सेक्टरचं योगदान वाढत जातं. तृतीयक क्षेत्राचं प्रमाण वाढत जातं. उदाहरण घ्या इंग्लंडचं. औद्योगिक क्रांती व्हायच्या अगोदर इंग्लंडमध्ये शेतीप्रधान अर्थव्यवस्था होती का? हो, इंग्लंडमध्ये शेतीप्रधान अर्थव्यवस्था होती. औद्योगिक क्रांती होण्या अगोदर तुम्ही ब्रिटनचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा प्राथमिक अवस्थेमध्ये शेतीप्रधान, कृषीप्रधान अर्थव्यवस्था होती.
त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती आपल्याला झालेली दिसते. मग औद्योगिक क्रांती झाल्यानंतर इंग्लंडसाठी भारत कच्च्या मालाचा स्रोत बनलेला होता. आणि याच्यावरती आपल्या देशातले ज्यांना भारताचे पितामह असं म्हटलं जातं त्या दादाभाई नौरोजींनी एक सिद्धांत सुद्धा मांडलेला होता. त्याचं नाव होतं ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांत. ड्रेन ऑफ वेल्थ, आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत असंही त्याला म्हणतात. ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांत कोणत्या पुस्तकामध्ये दादाभाई नौरोजींनी मांडलेला होता? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया असं त्याचं नाव होतं. आपण पाहूयात. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये हा सिद्धांत दादाभाई नौरोजींनी मांडलेला होता. कुठला सिद्धांत मांडला होता? ड्रेन ऑफ वेल्थ हा सिद्धांत मांडलेला होता. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलाय. आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय इंग्लंड काय करत होता? भारतामधून कच्चा माल न्यायचा, त्या कच्च्या मालापासून वस्तू तयार करायच्या, त्या परत भारतात आणायच्या आणि भारतामध्येच विकायच्या. पुढे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली त्यावेळी मग ही कृषी आधारित जी लोकसंख्या होती, प्राथमिक क्षेत्रामधील लोकसंख्या हळूहळू उद्योग क्षेत्राकडे वळाली. उद्योग क्षेत्रातील लोकसंख्या हळूहळू सेवा क्षेत्राकडे प्रवेश केलेला आपल्याला दिसून येतो. मग सध्या इंग्लंडची स्थिती, इंग्लंडची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे असं जर तुम्ही म्हटला, तृतीयक क्षेत्र, सेवा सेक्टर, सर्व्हिस सेक्टर आपल्याला म्हणता येईल. सध्या इंग्लंडची स्थिती काय आहे? अर्थव्यवस्थेची स्थिती, सेवा क्षेत्राचं मोठं योगदान आहे. अशा प्रकारे प्रथम कोणताही देश हा शेतीप्रधान, कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये असतो. हळूहळू तो उद्योगांकडे वाटचाल करतो आणि शेवटी सेवा क्षेत्राचं प्राबल्य त्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ज्यावेळी प्राथमिक क्षेत्राचं योगदान कमी कमी होत जातं, सेवा क्षेत्राचं मोठ्या प्रमाणे योगदान वेगानं वाढत जातं, त्यावेळी ते विकसित देशाची लक्षणं आहे, ते लक्षामध्ये ठेवायचे. आता विचार करा भारताची स्थिती. तुम्ही म्हणाल सर 1951 मध्ये 15% एवढं अर्थव्यवस्थेचं योगदान सध्या 53% झालंय. मग भारत विकसित देश आहे का? सांगा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, कोणताही देश सुरुवातीला प्राथमिक अवस्थेमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित असतो, त्यानंतर उद्योग क्षेत्राकडे वाटचाल सुरू होते, त्यानंतर तो सेवा क्षेत्रामध्ये प्राबल्य वेगानं वाढवतो. आपल्या देशाचं तसं नाहीये. आपल्या देशाचा विचार करा आता 2023चा. या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर आपल्या देशामध्ये प्राथमिक क्षेत्राकडून डायरेक्ट तृतीयक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिसतंय. पहा, लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रामध्ये 42.60% आहे आणि आजही 2023 मध्ये 32.28% आहे. उद्योग क्षेत्राकडे कमी आहे आजही. असं का? याचा विचार करावा लागेल. एखादा देश विकसित होतो, सुरुवातीला प्राथमिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, त्यानंतर उद्योग क्षेत्र आणि त्याच्यानंतर सेवा क्षेत्र. आपण काय केलंय? प्राथमिक क्षेत्रामधून डायरेक्ट तृतीयक क्षेत्रामध्ये उडी मारली आहे, नंतर द्वितीयक क्षेत्र आहे लोकसंख्येच्या बाबतीत अवलंबून. पहा 42.60, 25.12, 32.28. असं का? उद्योग क्षेत्राकडे आपले लोक का कमी प्रमाणात वळाले? स्किल डेव्हलपमेंट, अकुशल कामगार आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये काम करायचं आहे तर कामगार प्रशिक्षित असले पाहिजे, कुशल असले पाहिजे, कौशल्य त्यांच्या अंगामध्ये असलं पाहिजे, तर ते उद्योग क्षेत्रामध्ये त्यांना नोकरीसाठी ठेवता येईल, ते उद्योग क्षेत्राकडे वळतील. मग आपल्या देशामध्ये प्राथमिक क्षेत्राकडून डायरेक्ट तृतीयक क्षेत्रामध्ये लोकांची संख्या का वाढली? याचा जर विचार केला तर त्याचं कारण आपल्याला लिहावं लागतं, अकुशल कामगार. लक्षात आलं? शिवाय आपल्या देशामध्ये जरी आपण विचार केला की तुम्ही म्हणताय प्राथमिक क्षेत्राची लोकसंख्या कमी झाली आहे, याच्या 1951च्या तुलनेत 1951 मध्ये 70% होते, 42.60%. अजून पण 50% पर्यंत आहे. अजून पण 50% पेक्षा जवळ आहोत आपण.
याचं कारण काय? पुन्हा एकदा सांगता येईल, अनस्किल्ड लेबर, अकुशल कामगार. हे कारण आपल्याला सांगावं लागतं. परीक्षेमध्ये सुद्धा विचारतील. भारतामध्ये एवढी मोठी लोकसंख्या कृषी क्षेत्रावर आजही अवलंबून असण्याचं कारण काय आहे? ती लोकसंख्या का उद्योग आणि सेवा क्षेत्राकडे जात नाहीये हे आपल्याला विचारतील. तर त्याचं कारण आहे अकुशल कामगार. अकुशल कामगार. मग अनेक स्किल डेव्हलपमेंटच्या योजना ज्या आपल्या देशामध्ये सरकारने सुरू केल्यात त्याचं कारणच हे आहे. स्किल्ड लेबर तयार व्हायला पाहिजे, जेणेकरून ती उद्योग क्षेत्राकडे वळतील आणि मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेला गती मिळेल. लक्षात येतं? तशा प्रकारे आजही भारतामध्ये 42.60% एवढी मोठी लोकसंख्या कृषी क्षेत्रावर का अवलंबून आहे? अकुशल कामगार. लक्षात येतं? तर अशा प्रकारे भारताला विकसनशील देश, विकसित देश म्हणता येणार नाही. त्याच्या मागचं हे कारण आहे. 42.60% जरी लोकसंख्या पाहिली तर आपल्या देशामध्ये लक्षामध्ये ठेवायचं की शेतीमध्ये, कृषी क्षेत्रामध्ये सर्वात मोठी बेरोजगारी कोणती आढळून येते? कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा विचार करा. अनेक शेतकरी कुटुंबातील लोक असतील, छुपी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आढळून येते कृषी क्षेत्रामध्ये. छुपी बेरोजगारी. आपण पाहूयात. छुपी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात सर्वात मोठ्या प्रमाणात आढळून येणारी बेरोजगारी कोणती असं तुम्हाला विचारतील. मध्येच हे मुद्दा सांगतो. त्याचं कारण आहे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आजही प्राथमिक क्षेत्रात का आहे? अकुशल कामगार आहेत. पण शेती क्षेत्रातली पण एक समस्या आहे, छुपी बेरोजगारी. म्हणजे अतिरिक्त कामगार त्या ठिकाणी काम करतायत. मग अतिरिक्त कामगार जर त्या ठिकाणी काम करत असतील तर त्या अतिरिक्त कामगारांची सीमांत उत्पादकता शून्य असते. कशी ते पहा. आता हे शेतीचं क्षेत्र आहे. या शेतीच्या क्षेत्रामध्ये 10 जण काम करतायत. आपण म्हणूयात 1 ते 10 जण काम करतात या शेती क्षेत्राच्या पट्ट्यामध्ये. हे क्षेत्र आहे 4 एकरांचं क्षेत्र आहे असं आपण म्हणूया. 4 एकर हे क्षेत्र आहे. आता या 4 एकराचं वैशिष्ट्य असं आहे, 4 लोकांनी पूर्ण वेळ काम करून शेती केली तर तेवढंच उत्पादन येत आहे, आणि 10 लोकांनी काम करून उत्पादन घेतलं तर तेवढंच उत्पादन येते. उत्पादनामध्ये फरक नाही. 4 लोक काम करतायत तरी तेवढेच उत्पादन येत आहे, 10 लोक काम करतायत तरी तेवढंच उत्पादन येत आहे. म्हणजे उरलेली 6 लोक काय आहेत? अतिरिक्त आहेत. त्याला म्हणायचं छुपी बेरोजगारी. काम करताना दिसतायत लोक 10च्या 10, पण 4 लोकांनी काम केलं काय आणि 10 लोकांनी काम केलं काय? उत्पादन तेवढंच आहे. मग 6 लोक अतिरिक्त कामगार आहेत. याला आपण म्हणतो अतिरिक्त कामगारांची सीमांत उत्पादकता किती आहे? शून्यच आहे. त्यांनी काम केलं काय आणि काम नाही केलं काय, उत्पादन तेवढंच राहत आहे. ही आहे छुपी. 6 लोक या ठिकाणी या छुपी बेरोजगारीचं उदाहरण आपल्याला दिसतं की अतिरिक्त आहेत. त्याला म्हणायचं छुपी बेरोजगारी. लक्षात येतं? अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला शेतीची समस्या सांगता येते. आपण पाहत होतो प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक क्षेत्र. तर 42.60% जे आपण म्हणतोय आजही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात अकुशल कामगार आहेत. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे हा आजचा आपला दुसरा भाग. आपण याच्यामध्ये अर्थव्यवस्थेची क्षेत्र राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर 3 क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्था विभागलेली दिसते. प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक यांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.